नागपूर जिल्ह्यामध्ये वारंवार काय आंदोलन होत आहे शेतकऱ्यांचे नक्की जाणून घ्या लिंगा गावातील नागरिकांकडनं। मुख्यमंत्री साहेबांनी विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील लिंगा या गावी जो प्रोजेक्ट 70,000 कोटीचा जो प्रोजेक्ट सँक्शन केला, पण जनतेला खुशी नाही तर नाराजगी या ठिकाणी, आणि जनतेकडनं नक्की आपण जाणून घेणार। लेकरबाळा कसे जगन, अन्नाचे मोठे कसं करण। आज भाव नाही देत आहे, 6,000चा भाव दिला। नंग्यानं सांगितलं होतं की 10,000चा भाव देईल, आज 5,000चा भाव। हा प्रोजेक्ट आमच्या लिंगा या गावासाठीच नाही, समजा 10-5 गावाले बिलकुल वातावरण दूषित होणार आहे। शेतकऱ्याची शेती पिकणार नाही आहे, शेतमजुराले काम राहणार नाही, गाई गुराढोरांचा सुद्धा त्रास होणार आहे, त्यांना पाणी पिण्याचं पाणी दूषित होईल। समजा पाणी दूषित जरी झालं तर आमच्यावर रोगराई होऊ शकते। प्रोजेक्ट किंवा औद्योगिकरण करायचं आहे तर त्या ठिकाणी सदर ग्रामपंचायतच्या एनओसीची आवश्यकता नाही। आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून राहिलो नाही। तुम्ही का म्हणा त्याचा प्रोजेक्ट चालू झाला आणि तुम्ही एनओसी दिली म्हणूनच चालू झाला, तुम्ही या ग्रामपंचायतच्या मागं। ग्रामपंचायतची एनओसी घेणं 2013-14च्या कायद्याच्या अंतर्गत त्यांनी सगळं बंद केलं। जमिनी खरेदी घेतल्या, मला असं वाटतं का अमृतसरचा तो बरा होता, त्याच्यापेक्षा रिपोर्ट झाला गावातले पूर्ण लोक तुमच्या पाठीशी काय सरपंच साहेब काम जबरदस्ती चालू करून तरी आपण जबरदस्ती जाऊन तोडकाड करू पुरे गाववाले। याच्यामध्ये काय होते, कोळशापासून जो कोळसा आहे, आता आपल्या इथे 2% किंवा 20% कोळसा आहे समजा, येणारा जो कोळसा आहे तो लोणार साईड कडून येणार। सर्व गावकऱ्यांचा आपल्या गावामध्ये जो प्रोजेक्ट येणार आहे त्या प्रोजेक्टला विरोध आहे, आणि हा विरोध आपल्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून शासनाला कळवायचा आहे। आणि जर का तरी पण शासन आपल्या